नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 50 बातम्यांमध्ये. राज्यामध्ये शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. राज्याच्या बहुतेक भागामध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज. विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. नागपूरसह विदर्भामध्ये पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. रत्नागिरीमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. दुपारनंतर ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व सरींमुळे हवेमध्ये गारवा. मुंबईतील सुमारे 45 लाख लोक पूरप्रवण क्षेत्राजवळ. पालिकेचा अहवाल. अजूनही पाणी तुंबणारी 100 ठिकाणं असल्याचं समोर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवेमध्ये गारवा. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये सलग 3 तास पावसाचा कहर. ओढ्या नाल्यात पाणीच पाणी. नवी मुंबईतील वाशी सानपाडा परिसरामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शेती मशागतीच्या कामांना आता सुरुवात होणार. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. तर उदगीर तालुक्यातील कुमठा आणि वाडवणा इथं गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली. जळगावच्या आंबेडकर नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्यानं 4 जण जखमी. घराचं देखील मोठं नुकसान. महापालिकेनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. नांदेड शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग. वादळी वाऱ्यामुळे नांदेड न्यायालयाच्या गेटसमोरील झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं दुचाकीचं मोठं नुकसान. तर न्यायालय परिसरातील विद्युत पुरवठा खंडित. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. शेतीच्या कामांना आता वेग येणार. परभणीमध्ये कापूस बियाणांची जादा दरानं विक्री. शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. विद्युत खांब पडल्यानं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त. विद्युत पुरवठा 17 तासांपासून खंडित. डोंबिवलीमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे आज पाणी पुरवठा बंद. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी बंद असणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली. मिरची, बटाटा, मेथी, कोथिंबिरीसह अनेक भाज्यांची आवक घटल्यानं भाव कडाडले. पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये अनधिकृत 27 होर्डिंग जमीनदोस्त. नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई. तर 7 होर्डिंग मालकांनी स्वतःहून होर्डिंग्ज काढले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँक सुधारली. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये विद्यापीठाला 731 ते 740 मध्ये स्थान. गतवर्षी हेच स्थान 711 ते 720 मध्ये होतं. RTE अंतर्गत प्रवेशासाठीच्या लॉटरीचा निकाल 13 जूनला लागणार. सरकारी वकिलांची उच्च न्यायालयात माहिती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा. राज्यभरामध्ये आज शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार. कोल्हापूरमध्ये देखील आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जाणार. नवीन राजवाडा इथं शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे किल्ले रायगडावर येणार. किल्ले रायगडावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जळगावातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून तरुण पिढीसाठी रायगडवारी उपक्रम. मंगेश चव्हाण 3000 तरुणांना घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडाकडे रवाना. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला भाविकाकडून 15,91,000 किमतीचे 2 सोन्याचे हार भेट. हवेलीच्या कुंजीरवाडीतील बबन तुपे यांच्याकडून हार अर्पण. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 12 जूनपर्यंत रिमांड होममध्ये ठेवण्यास कोर्टाची मंजुरी. अल्पवयीन आरोपीचा आणखी आठवडा रिमांड होमचा मुक्काम वाढला. अकोला जिल्ह्यातील अकोटमधील अभयारण्यामध्ये जंगल सफारी दरम्यान पट्टेदार वाघाचं दर्शन. पर्यटकांना शहानूर गेटजवळ पट्टेदार वाघ पाहायला मिळाला. परभणी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात. पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडून नालेसफाईच्या कामांची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं पाणी टंचाईची समस्या. पाणी पातळी घटल्यानं विहिरी देखील कोरड्या पडण्यास सुरुवात.
शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी विद्युत पुरवठा वारंवार खंडित. महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकरी अडचणीत. नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या. नागरिकांकडून वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी. नंदुरबारमध्ये शहर वाहतूक शाखेकडून रस्त्यावर दुकान थाटणाऱ्यांवर कडक कारवाई. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यानं प्रशासनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पारा 42 अंशांवर. तापमान वाढीमुळे उकाड्यापासून नागरिकांचे मोठे हाल. धुळ्यामध्ये यंदा 3,80,629 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार. सध्या पाणी नसल्यानं शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनावर पेरणीला सुरुवात. धुळे महानगरपालिकेचे मोहाडी परिसरामध्ये ट्रक टर्मिनस धुळखात पडून महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया पार न पडल्यानं मोठी दुरवस्था. धुळे महापालिका क्षेत्रामध्ये 5 जलकुंभांच्या कामांना सुरुवात. जलकुंभामुळे हद्दवाडीच्या गावामध्ये नियमित पाणी मिळण्यास मदत होणार. भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघामध्ये कराडच्या साहिल सय्यदची निवड. 9 ते 16 जून दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगणार. अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आज सकाळी 10 वाजता देवगिरीवर बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवारांची बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक. दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांनाही मार्गदर्शन करणार. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांची भेट घेणार. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार. अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आज सकाळी 10 वाजता देवगिरीवर बैठक, तर सायंकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवार यांची बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक. आज दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांची भेट घेणार. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार. बारामती लोकसभेतील भोरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही. कारवाई न झाल्यानं काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आक्रमक. कारवाई न केल्यास पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातच राजू पारवेंना कमी मतं पडल्यानं कामठी शहर कार्यकारिणी बरखास्त. पुण्याच्या मावळ मतदारसंघामध्ये नोटाला 16,760 मतदान. मावळमध्ये कोणताच उमेदवार पसंत नसल्यानं मतदारांनी दाखवून दिलं.